आम्ही कोल्हापुरी माणसं त्यामुळे आमच्या घरात नेहमी चिकन सुक्का, रस्सा असंच बनत असते. पण यावेळी मुलांना काहीतरी वेगळं खायचं होतं. इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून याला मीठ, 2 चमचे चिकन मसाला, आमची घरगुती चटणी, धना पावडर, आलं लसूण पेस्ट, 2-3 चमचे दही, लिंबाचा रस पिळून चांगलं मिक्स करून 10 मिनिटं बाजूला ठेवलं. आता मसाला भाजण्यासाठी कढईमध्ये तेल घातले. यामध्ये काळ्या मिरी, दालचिनीचे तुकडे, तमालपत्रे, जिरे घालून थोडंसं परतून घेतलं. तर 2 कांदे चांगले भाजत आले की यामध्ये 2 टोमॅटो घातले. त्यानंतर 7-8 काजू घालून सगळं भाजून घेतलं. आता यातले खडे मसाले मी बाजूला केले. सोबतच देठासकट कोथिंबीर घातली आहे. थंड झालं की हे मिक्सरच्या भांड्यात घालून याची पेस्ट बनवून घेतली. एकदम स्मूथ वाटून घ्यायचं. वाटल्यास तुम्ही वाटताना अजून थोडी लसूण आणि आलं घालू शकता. तर सुरुवातीला जे मॅरिनेट करून चिकन ठेवलं होतं ते चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. 70 ते 80% चिकन चांगले शिजवून घ्यायचं आहे. फक्त जी मगाशी आपण ग्रेव्ही बनवून घेतली होती ती स्मूथ वाटून घ्या. यामुळे काय होतं, एकदम हॉटेलसारखं क्रीमी बटर चिकन तयार होतं आणि आपल्याला चाळणीने परत गाळावं लागत नाही. थोडीशी हाताने चुरून कसुरी मेथी घातली. तयार करून घेतलेली पेस्ट घालायची. त्यानंतर 3-4 हिरव्या मिरच्या घातल्या. त्यानंतर आम्ही कोल्हापुरी माणसं त्यामुळे आम्हाला तिखट लागते. इथं मी परत थोडीशी चटणी घातली आणि थोडीशी साखर घालायची, अर्धा चमचा. थोडं पाणी घालून ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची. ग्रेव्ही शिजली की यामध्ये रोस्ट करून घेतलेलं चिकन घालून चिकन परत आपल्याला मसाल्यासोबत एकजीव होईपर्यंत चांगले शिजवून घ्यायचं. आता झाकण ठेवून ग्रेव्ही सोबत चिकन चांगले शिजवून घेतले. इथं क्रीमी असं बटर चिकन तयार झालंय. अजून रेसिपीज बघायची असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका.